कोणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचं घर शोधत शोधत फार लांबून आला होता. नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा क्षीण निघून गेला. त्याच्या मनात एक अधीरता, उत्कटता दाटून आली होती. घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले. हात जोडून तो नाथांना म्हणाला की, नाथ बाबा, मला भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. एकनाथ महाराजांना काहीच समजेना. हा कोण, कुठला ब्राह्मण? आपली व त्याची ओळख पण नाही. त्याला मी कोठे राहतो हे पण माहीत नाही. माझे घर शोधत शोधत तो आलाय. तेवढ्यात तिथे गिरजादेवी म्हणजे नाथांची पत्नी आल्या. त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे हे ऐकलं होतं. नाथांनी त्याला उठवून जवळ घेतलं. पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता, नाथ बाबा, मला भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती. नाथांनी त्याला मंचकावर बसवले. स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले. तोपर्यंत गिरजादेवींनी गुळपाणी ते पाहून त्या ब्राह्मणाचं मन भरून आलं. तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की, नाथ बाबा, मला 15 दिवसापूर्वी दृष्टांत झाला. भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की, मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंडाच्या रूपात राहत आहे. आता माझी येथून जायची वेळ झाली आहे. तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये. नाथ बाबा, मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते, ते कोठे आहेत? हे ऐकून गिरजादेवींची शुद्ध हरपली. नाथ देहभान विसरले. प्रत्यक्षात देव आपल्या घरात येऊन 12 वर्षापासून पाणी भरत होता. आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही. इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन 15 दिवस अगोदर त्याला सांगितलं, तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असं सांगून निघून गेला होता. नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले. गिरजादेवी भानावर आल्या. मग श्रीखंडाच्या आठवणी मनात येऊ लागल्या. ते श्रीखंडाचे साधेपण, त्याची प्रत्येक हालचाल, शांतपणे आपले काम करणे, काल जातानाच त्याचं मुग्ध असणं. नाथांचे डोळे भरून वाहू लागले. त्यांनी ध्यान लावले. त्यांना समजले की खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, द्वारकेचा राजा, आपल्या घरात पाणक्या बनून गेली 12 वर्ष राहत होता. इकडे गिरजादेवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. गिरजादेवी मनात म्हणत होत्या की, चोर, माखन चोर, चीज चोर, 12 वर्ष आमच्या जवळ राहिलास पण कळूनही दिलं नाहीस. इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस. नाथ खांबाला धरून उठले. त्याने रांजण पाहिला, त्याला स्पर्श केला. श्रीखंडानं 12 वर्ष खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली, तिला स्पर्श केला. नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. श्रीखंडा जिथे जेवायला बसायचा, जिथे विश्रांती घ्यायचा, नाथ श्रीखंडाचा स्पर्श जिथे जिथे झाला होता तिथे तिथे हाताने स्पर्श करू लागले. गिरजादेवीने तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंडा जिथे बसत असे तिथली जमीन अक्षरशः भिजवून काढली. कंठ दाटून आला. त्यांनी आकाशाकडे बघितलं आणि त्या म्हणाल्या की, हे भगवंता, सगळीकडे तूच आहेस. डोळ्यात तूच, देहात तूच, अंतर्बाह्य तूच आहेस. आमच्या घरात श्रीखंडाच्या रूपात तूच राहत होतास. आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो. आम्हाला क्षमा कर देवा. हे श्रीकृष्णा, पण तू जर खरोखरच श्रीखंडाच्या रूपात आमच्याकडे गेली 12 वर्ष राहत होतास हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंडाची खूण दे. काय आश्चर्य! त्याबरोबरच रांजण दुथडी भरून वाहू लागला. जोरात वारा सुटला. अन कोपऱ्यातली श्रीखंडाची घुंगूर काठी त्या वाऱ्याने पडली. घुंगराचा आवाज झाला. त्या घुंगर काठीला एक भरजरी शेला बांधलेला होता. त्या शेल्यातून केशर कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडे व्यापून उरला. तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता. तो आ वासून हे बघत होता. भगवान श्रीकृष्णानं त्याची पण इच्छा पूर्ण केली होती. आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते. देव कोणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो, आपली सेवा करत असतो, आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला हे माहीत नसतं. कळतं तेव्हाच, जेव्हा ती व्यक्ती निघून जाते. जय जय रामकृष्ण हरी. तरी मित्रांनो, सावध राहा. ओळखा आपल्या आसपासच्या श्रीखंडाला, त्याची कदर करा, त्याला प्रेम द्या.
आणि त्याचं प्रेमही मिळवा. जय जय रामकृष्ण हरी.